समयाशी सादर व्हावे ते आपल्या हातात काही नाही त्याला आपल्याला वाटतं आपल्या ते खेळायला बघा बघा काय काय जाऊ जास्त काल आपण आलो आता ज्यांनी ज्यांनी काल होते त्यांनी सांगा स्वर लावला स्वर आहे का हे इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत ना ते मापात बसल्या सरच बरोबर नाही तर वाटोळ करतात त्याला कुठं काय लागतं तेवढंच लागतं दिलं तर बरं आहे मग वाटोळ आंतरराष्ट्रीय लेवलचे कार्यक्रम फेल होतात कशामुळे समजून घ्या आम्हाला पोटाला भाकर नसलं तरी एका टाइमला डोकं खराब राहते ज्याला भजन कळून वक्त्याला स्वर कळून ताल कळून लई तानच लई 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 फिर काही कळणार येडीला माय येडी माहेर सासरी तरी हे नाही 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 असं काही कळू बरं अवघड आहे आता शिकायची गरज नाही मापात वाजी सगळ्या संसारात कोणालीच कळावं लागते बायकोची तिची आवडी सवडी नवऱ्याला पोराला काय आवडते बापाला कळावं लागतं कोणाली प्रत्येक विषयाची कोणाली माप साचा आणि तो साचा बसला तर संसार सुरळीत परमात्मा सुरळीत अध्यात्म सुरळीत भजन सुरळीत घरातला व्यवहार सुरळीत आणि एकदा कोणाली झाली रे झाली कोणालीच्या पुढात केसाचा फाट मिळते पाच अंतरावर एक फुटाचा गॅप बुडा केस एवढा
आणि पुढे गेल्यावर तसं माणसाचे दुरावे होतात कोणाला त्याला तुम्ही म्हणता महाराज त्याला कोणाला काय दिली की नाही भागवत सांगायचं सोडून इकडे गाला रती महाराज बस याला शेबी कळायला जो पर्यंत कोणाला कळणार नाही पुढे जाईल अवघड सोपं मापात आलं तरच होते सूत्र कळाले सूत्र बिघडले आमचे भाऊजी बसून असा हात जोडून त्याला विचारा बरोबर सत्यनारायण विचारा घनघटाचं सूत्र सांगा म्हणजे पटपट सांग गोल गोल डबल आकार गुणिले लांबी 144 सूत्र मग केवढं विरोध या सूत्रात बसलं की माप बरोबर आणि सूत्र गेलं की तुमचं आमचं सूत्र आहे भगवान परमात्मा आणि एकदा त्या सूत्रापासून आपण दूर गेलो मग आपलं ही गणित बिघडल्याशिवाय राहीन नांदेड मध्ये पुण्यात मुंबईला सूत्र आणि सूत्र बिघडले सगळं संसाराचा या गणितातल्या सूत्र वेगळे सगळे जमा करून एका मापात काही माणसाला मोह आणि ते मोहामुळे माणूस काहीतरी करायचं बरं सूत्र बिघडले संसार बिघडले चला आपण सूत्र बिघडलं आणि ते सूत्र दुरुस्त करण्याचं काम सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीराम स्वामी मैरा जन्म जन्म मोहे दियो श्री वृंदावन में वास मुक्ति कहे गोपाल मेरी मुक्ति बताओ मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ व्रज रज गौरव स्थल लगे मुक्ति मुक्त हो जाए जय श्री राम जय जय
चित तोर प्रभु जय जय गोपाल कृष्ण भगवान की विराट प्रभु विश्वकर्मा भगवान की जय जय श्री राधे श्याम जय जय श्री राधे श्याम। माइक माइक हेलो कृष्ण गोपाल हरे कृष्ण दुख समझाए सखा सारथी शरणागत
कृष्ण गोपाल कुठे शर्ट राहिला करार विविंदेन पदार विविंदम मुखार विविंदेन विविवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुण्ययाम बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ। स्थितीमध्येही तोच आहे आणि लय होताना सुद्धा तोच आहे। उत्पत्ती स्थिती आणि लय तोच करता तोच कारण आणि या तिन्ही
कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजे सोहम स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार निर्गुण निराकार रूप नहीं वर्ण छाया रूप नहीं वर्ण छाया निराकार तो निराकार निर्गुण तुझी रघुराया आणि तोच भगवान परमात्मा देव नटला नाना परी अनेक रूपे अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू असा भगवान परमात्मा अनेक अवतार घ्यायला सुरुवात केला. आणि हे चरित्र सुत मुनी शौनकादिकाला नैमिषारण्यात सांगतात. त्या ठिकाणी सांगत असता या मूळ तत्वापासून चैतन्य तत्वापासून या विश्वाची निर्मिती अशा प्रकारे झालेली आहे. मग त्यावेळेस सांगतात प्रभू गुरुदेवा आमची एक विनंती आहे तुम्हाला. हे उत्पत्ती करत असताना मन्वंतराची निर्मिती कशी झाली सांगा. आणि त्या मन्वंतरामध्ये स्वयंभू मनुच्या उपाधीमध्ये प्रजापती दक्ष झाला. त्याच्या 9 कन्या ऋषी मंडळींना देण्यात आल्या. भगवान भोलेनाथाला पण जिचं नाव आहे सती, दक्ष प्रजापती, इंद्रदेव ह्या विश्वाची निर्मिती करत असताना ज्या ब्रह्माने निर्मिती केली आणि त्याच ब्रह्माच्या निर्मितीमध्ये इंद्र चंद्र ब्रह्मांड एक ब्रह्मांड का. आपल्याला एकाच ब्रह्मांडाची माहिती आहे. आपण एकाच ब्रह्मांडातल्या चंद्रावर यान यावर्षी पोहोचलं. आपला आपण वाह वाह करून घेतली. पण आमच्या शास्त्रात सांगते आमचा देव एवढा मोठा आहे असले अनंत ब्रह्मांडे उदरी केवढा मोठा असले अनेक ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो हरी तो विश्वकर्मा. मी पहिल्या वर्षी वाटतं की नाही काही माहित नाही तरी अजून सांगतो. ब्रह्मा विष्णू महादेवाला अभिमान झाला. ब्रह्मदेव मला किती लोकाला उग तयार करावं कदर आला गडे म्हणला फिरून फिरून. विष्णू नारायण म्हणले किती लोकाला खाऊ घालून किती सांभाळाव तर हे गुन्हानं राहणार. मला जाऊ द्या आपण ते राजीनामा देऊन टाका म्हणले. भोलेनाथ म्हणले तुम्ही राजीनामा दिल्यावर मी कशाला राहू. तीनही देव राजीनामा दिले आणि राजीनामा देऊन एका टेकडीवर बसले. बघूत म्हणले आता कसं होते की बघूत ह्या जुनियाचं.
भाऊजी कसं होते की बघूत म्हणले. कसं होते येड्या तू मरून तर बघ. हा? म्हातारे म्हणतात अरे मी मेल्यावर तुम्हाला देव दिसतील. पत्ताच देव दिसणार. पत्ताच देव दिसणार. तेच ते त्याच्या पद्धतीनं जगतात का. लय चिंता आपल्याला कसं होईल. कसं होईल. तुझ्यापेक्षा चांगला संसार करतात. असाच अभिमान आला. हे 3 देव राजीनामा दिले आणि उंच टेकड्यावर बसले. तिकडून एक मोठं हुंड आलं. कोणाला कळालं. देवाच्या देवाला कळालं. हेला अभिमान आला. आता हेचा अभिमान कसा गाळावा. एक भलं मोठं हुंट आहे. त्या हुंटावर एक माणूस आहे. आजूबाजूला इकडून काही असे पोते बांधलेले आहेत गाठोडे. ते हुंट आलं जवळ टेकडीच्या. पहिल्यांदा ब्रह्मदेवाची नजर गेली. ब्रह्मदेव म्हणायला लागले विष्णू नारायणा. आणि म्हणजे याला तर मी तयार केलो नाही. कुठून आलं कसलं आलं. विचित्र दिसायला उंट. उंटावरला माणूस बी विचित्र दिसायला. याला मी बघितलंच नाही आतापर्यंत. निर्माण तर नाही पण बघितलं नाही. विष्णू नारायण तुम्ही कधी याला खाऊ पिऊ घातलं. ह्याला मी कधी खाऊ घातलं नाही. याचा सांभाळ केला नाही. कसं मोठं झालंय काही माहित नाही. महादेव म्हणले संहार करायचा तर विषयच नाही. म्हणले मी तर बघलोच नाही याला. म्हणले काही का असणार. म्हणले हे एलियन्स होय. काही का असणार चौकशी करूत म्हणले याला. हुंट आला असं टेकडीच्या पायथ्याला की वरून उतरले 3 जण खाली. राम राम केले त्याला. राम राम केल्यावर तेही वरून राम राम केलं. म्हणजे कुठून आलात. त्यानं सांगितलं मी निरालंबातून आलो. शब्द कळाला का. निरालंबातून आलो. तुमचं गाव कोणतं. त्यानं म्हणलं माझं गाव निरंजन. चाललात कुठं. म्हणजे निरालंबातच चालू. म्हणजे चाललात हे खरंय पण हे काय होय. म्हणजे उंटावरले गाठोडे. म्हणजे अंडे होईत. अंडे होईत. म्हणजे काय अंडे. कशाचे अंडे. म्हणजे ब्रह्मांडे होईत. म्हणजे ब्रह्मांडे. ब्रह्म अंडे त्याचं नाव. म्हणजे काय असते ते बघूत बरं. त्यानं वरून एक अंडू फेकलं. कोणाकडं. ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाला वाटलं या अंड्यात काय आहे बघावं तर बघावं म्हणून असं अंडू फोडलं. फोडलं की मधी एक ब्रह्मा, मधी एक विष्णू, मधी एक महादेव. ते ना म्हणजे मधी तुम्ही. ते मधलं म्हणाले तुम्ही असले. तुम्ही आम्ही सारखेच. तुम्ही कवा बाहेर आल्या. म्हणजे हे म्हणाले तुम्ही कधी मध्ये गेल्या. म्हणजे आम्हाला काही पत्ता नाही. आम्हाला कोण मध्ये घातलंय तेही माहित नाही. कधी बाहेर निघणार आहोत तेही माहित नाही. कुणाला. ब्रह्मा विष्णू महादेवाला. दुसऱ्या अंड्यात काय. वरून दुसरा अंडा टाकलं. ते फेकलं. महादेवानं झेललं. त्याला फोडून बघलं. त्याच्यात ब्रह्मा विष्णू महादेव एक होते का. एवढाले गाठोडे भरून अंडे होते ते. म्हणजे किती महादेवन किती ब्रह्मदेवन किती विष्णू. मग ते हुंटावर बसलेलं कोण असल तर ह्याला तयार केलेलं होतं ते. समजलं का. यांचा निर्माता ते होता. आणि ते निर्माता म्हणजे इथं बसलाय बाबा आमचा. समजून घ्या. आणि त्याची संतान हवं आपण. कोणाची. ज्यानं ब्रह्मा विष्णू महादेवाला तयार केलं ना. असले एक नाही असंख्य हजारो अनंत ब्रह्मांडे उदरी. आणि तसा देव म्हणजे आमचे विराट प्रभू विश्वकर्माजी. आणि हे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ चिंतन सांगतात. हे सगळी निर्मिती झाल्याच्या नंतर ह्या देवावर कंट्रोल ठेवण्यासाठी देवाचा राजा तयार केला. त्याचं नाव इंद्र. म्हणले आता ह्याच्यावर कंट्रोल. आता ह्याला नियमावली लावून देण्यासाठी ह्या लोकांचा प्रजेचा सांभाळ करणारा प्रजापती दक्ष. दक्ष राजाला प्रजापती पद मिळालं. आता पद आलं की तर लई माणसं थाटतात. काय त्या पदाकरता मारा मार्या. काय हंडगे.
आता मला तिकडे काही जायचं नाही, मी काही राजकारणातला तेवढा वावरलेला माणूस नाही, पण काय पदा करता समितीचा अध्यक्ष व्हाया करता, उपाध्यक्ष व्हाया करता बारके बारके सांगालो भाऊजी काय सांगावं. मार्केट कमिटीचा अध्यक्ष करायचं होतं. आमच्या सदस्याला सोसायटीच्या आयुष्यात कोणी चहा पाजिलं नव्हतं, त्याला यावर्षी 25,000 रुपये देऊन पाया पडून नेले. किती? 25,000. हे पदाची ताकद आहे आणि म्हणून त्या पदाचा अभिमान आहे. हे पदाच्या अभिमानात आलेला प्रजापती दक्ष, आणि तो प्रजापती दक्ष ज्यावेळेस सभेमध्ये यायचा, सगळेच देवता असणाऱ्या उठून उभं टाकून सत्कार स्वागत करायचं पदावर गेल्यामुळं. हे मान कोणाला आहे? खुर्चीला की महाराजाला? खुर्चीला मान आहे, महाराजाला नाही, माणसाला मान नाही. कलेक्टर हे खुर्चीला, खुर्ची आहे का माणूस आहे? त्या खुर्चीवर बसलेला इन्स्पेक्टर, त्या खुर्चीवर बसलेला कलेक्टर, कमिशनर, DIG, मंत्री, मुख्यमंत्री, आजमुख मंत्री, तमुक मंत्री, ह्या सगळं खुर्चीला मान आहे, त्या पदाला मान आहे. त्या पदावर बसलेला प्रजापती दक्ष ज्यावेळेस आपल्या सगळ्याच मुलीचे लग्न झाले होते, मागून राजा झाला होता. एकदा ब्रह्मा, विष्णू, महादेव दरबारात येऊन बसले. कोणाच्या? प्रजापती दक्षाच्या. प्रजापती दक्षाचं आगमन. आता भाऊजी मोठ्या मोठ्या महाराजाचा लई मोठा थाटमाट राहते, लई मोठा थाटमाट. महाराज आले की श्रोते सगळे उठून उभं टाकायचे. महाराज व्यासपीठावर बसल्यावर सगळेजण खाली बसायचे. काय माग 2-4, पुढी 2-4, बेमारी आली काय तुला? याच्यासाठी कारणीभूत आपणच आहोत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस तुझ्या कर्माचा शिल्पकार. म्हणून आपली कर्म चांगली करत चला, आपल्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुष्कर्म केल्याच्या नंतर त्याचं फळ वाईट भोगावं लागतं. धुंदुली रडायला लागली. सूर्योदय झाला. शेजारच्या लोकांनी त्या प्रेताला बाहेर काढलं, प्रेताला अग्नी दिला. गावात असलेला मुलगा पण अंत्यविधीला आला नाही. धुंदुली निराधार झाली, तिला सांभाळायला कोणीच नव्हतं. ज्या काळामध्ये वैभव होतं, ज्या काळात मालक होते, त्या काळामध्ये श्रीमंती होती, ती कोणाला मानत नव्हती, कोणाला जुमानत नव्हती, कधी कोणावर उपकार केले नाही. आणि अशाच लोकांच्या नशिबामध्ये पुन्हा भीक मागायची वेळ येते. देवानं देऊन बघते आणि देवानं घेऊन सुद्धा बघते. बाबा, दुःख झालं म्हणून घाबरायचं नाही, सुख आलं म्हणून लई हुरळून जायचं नाही, संकट आले म्हणून पळून जायचं नाही, पाय रोवून उभे टाकले पाहिजे. आणि जर तुम्ही पळताल, स्वामी विवेकानंदाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात. स्वामी विवेकानंदाचे जीवन चरित्र. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत होते, त्यावेळेस एका गावातून जात असताना पाठीमाग माकडं लागली. स्वामी विवेकानंद पुढे पळत होते, पाठीमाग एक माकड लागलं की दुसरे 2 आले, दुसरे 2. आम्ही वृंदावनात बघलं ते, हो बघले ना.
4-5 माकडं पाठीमाग लागले. स्वामी विवेकानंद पळायला लागले. तितक्यामध्ये समोरून येणारा महात्मा म्हणला, बाबाजी भागने से काम नहीं चलेगा, रोकना पड़ेगा. ये बंदर है ना, आप रुकने के बाद वही रुक जाएंगे. स्वामी विवेकानंद फिरून उभं टाकल्याबरोबर सगळे माकडं जिथल्या तिथे उभं टाकले. तद्वत त्या न्यायाने आपल्यावर संकट आलं तर घाबरून पळायचं नाही, तर पाय रोवून उभं टाकलं पाहिजे. आणि संकट आले की एकदाच येतात. एक संकट आलं की एक संपण्याच्या अगोदर दुसरं उभं टाकते. आपला कर्माचा भोग असतो. पण या धुंदुलीनं ज्या काळात वैभव श्रीमंती होती त्या काळात कधी कोणाला दान केली नाही, कोणासोबत चांगलं वागली नाही. पण ज्या काळामध्ये संकट आली ना, सगळं परिवार उद्ध्वस्त झालं, त्या काळात कोणी सांभाळायला नव्हतं. आणि त्यावेळेस असणार तीच भीक मागायला लागली. आता उदरनिर्वाह करायची. एके दिवशी आला कोण, मुलगा धुंदुकारी. आल्याच्या नंतर पत्नी आईला म्हणते, आई अगं मला खर्चाला पैसे नाहीत, ते दे. ती म्हणते, बाळा काय तुझे वडील गेले, आता घरात कोणी कमावत नाही, काहीच नाही. आई काही करावं लागेल, मला खर्चाला पैसे द्यावं लागेल. पैसे नव्हते. भांडे कुंडी विकले घरातले नेऊन. काय केलं, कोण्या धंद्याला व्यापाराला लावला नाही, वेशीला दान केला. काही कालांतराने पुन्हा अजून आला, दागिने दे, काही पैसे दे. धुंदुली म्हणायला लागली, आता काहीच नाही घरामध्ये, भांडी कुंडी सुद्धा विकले रे. आई तुझ्या गळ्यातले दागिने दे. ती म्हणते, हे स्त्रीचं धन आहे ना, हे अंतकाळापर्यंत राखून ठेवायचं असते. वर्धाप काळामध्ये कोणी आपल्याला त्या दागिन्याकडे बघून तरी सांभाळ करतील, म्हणून माझ्या मालकानं, प्रत्येक स्त्रीच्या मालकानं ते दागिने गळ्यात ठेवते. पुरुष मंडळीला विनंती आहे, मायाच्या गळ्यातले दागिने साबूत ठेवा. शेवटच्या क्षणाला त्याच्याकडे बघून तरी ते सांभाळ करतील पुढची पोरं सुना. ती म्हणायला लागली, आता हे देणार नाही मी मरेपर्यंत. मी मेल्याशिवाय तुला मिळणार नाही. मी मेल्यानंतर काय, एवढं सोपं आहे आई, तुझे दागिने मिळण्यासाठी तू मरावं लागते. शब्द कळतात का? तू मेल्यावर मला मिळणार आहे का? लाजही वाटली नाही. तू मरणं काही अवघड नाही आई. जळतनातलं एक लाकूड उचललं आणि डोक्यात घातलं. म्हातारी थरपड 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 करून मेली. गळ्यातले सगळे दागिने तोडून घेतले हातामध्ये. धुंदुकारी निघून जात होता. त्यावेळेस ती धुंदुली म्हणते, बाळा काय म्हणते, तुझ्यासाठी जीवन जाळी दे बाळा, तुने नाही पाणी मी तुझ्यासाठी जीवन जाळी दे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळी दे बाळा, तुने नाही पाणी पाजले.
पाणी करता करता म्हातारी थरपडून मेली. पण हे पुंड पुन्हा थांबला नाही, निघून गेला. शेजारच्या लोकांनी अंत्यविधी केला. बरेच दिवस झाले, हेही संपलं. नेलेलं धन दागिने संपले. पुन्हा वेश्याने म्हणले, रिकाम टेकडी घरी खायला नाही, काही नाही, काम धंदा बघावं, काहीतरी व्यवसाय बघावं. काम करू वाटत नव्हतं, अंगाला वारं लागलं होतं. माणसाला कष्ट करण्याची एक लत लागावं, पण काही माणसाला कष्ट करण्याची लत लागणार, फुकट कायाची लत लागते. आई बापाच्या जीवावर आईश करणारे लोक बरेचसे आज पाहायला मिळतात. पण भविष्य त्यांचं अंधारात जाते हे त्यांना कळत नाही. एके दिवशी गेला जंगलामध्ये, एका उंच टेकडीवर बसून विचार करायला लागला, काय करावं आता, पैसे संपले, काय करावं. रिकामं डोकं सैतानाचं घर राहते, म्हणून त्या डोक्याला कधी रिकामं ठेवायचं नाही, काहीतरी काम लावत जावं. आमच्या पांडुरंग दादांनी कसं काम चांगलं केलं ना. ते नांदेडमध्ये राहिल्यावर गुन्हानं राहिले नसते, ते पुण्याला गेले, आळंदीत राहिले, आता तिकडं. ती काय सतत त्या डोक्याला काम आहे, ह्या सप्त्याहून त्या सप्त्याला, त्या सप्त्याहून त्या सप्त्याला. म्हणजे याला काय करा, ज्ञानेश्वरी वाचवा, गाथा वाचवा, भागवत वाचवा, रामायण वाचवा, काहीतरी वाचत राहा. मी एकदा गेलो गोपीनाथराव दादाच्या घरी, मुक्काम पडला. ते म्हणले, काम नाही, काय नाही महाराज. नाही, पहाटे आम्ही 4ला आम्ही उठतो 4ला, तर 4च्या आधीच चालू काकडा त्याचा. पहाटे उठून काकडा चालू. ह्या डोक्याला काम राहावं, रिकामं डोकं काही कामाचं नाही. सत्संगाच्या माध्यमातून डोकं गुंतलं पाहिजे. तुम्ही आम्ही निवृत्त झाल्याच्या नंतर, निवृत्त कळते का, म्हणजे बिनकामाचे टाकून दिलेले, सरकारनं म्हणते हे आता कामाचे राहिले नाहीत. आता टाकून दिल्यावर काय करावं, आमच्या आरळीकर साहेबासारखं काम करावं, आमच्या गोदमगावकर साहेबासारखं काम करावं. आता हे रिटायरमेंट झालेत, पण आता हे इथं नाही गेलं तर तिथं, तिथं नाही गेलं तर तिथं सत्संग असला की नक्कीच चुकत नाहीत, काळावर काळ पडला तरी. आता या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. उर्वरित जीवन आपलं आनंदात घालवण्यासाठी सत्संगात जीवन घालवलं पाहिजे, हे कळालं पाहिजे. पण ते डोकं रिकामं होतं, त्या डोक्यामध्ये वाईट विकृती आली. काय केलं पाहिजे, मला चोरी केली पाहिजे. आता राजवाड्यातली चोरी केली, भलं मोठं गाठोडं घेऊन आलं, रात्री 12 वाजता दारामध्ये आणून टाकलं. वेश्या उठून बघतात, एवढं गाठोडं दागदागिने बघल्याच्या नंतर समाधान वाटलं. कुठून आलं, राजवाड्यातलं धन आहे. त्या रात्री जेव घातलं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला धिंदुकारीला. ते मरत नव्हतं महाराज. चांगले माणसं पट 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 जातात. घर कंटाळे, गल्ली कंटाळी, गाव कंटाळे, लेकी कंटाळ्या, काय करा बाबा जायना झालाय. घराकडे किती परेशानी, काय नाही की कुठं जीव अडकलाय की नकुलसा पटकुन्या जायना बी झालाय. नवस करतात पटकुन्या जाऊ दे म्हणून. तपासून महिनाभर राहून राहून लेक निघून गेली. आता पोराची परीक्षा आली, कसं करावं की म्हणून इकडे म्हातारं कचकलं. अशी वाईट गोष्टी. चांगली माणसं लवकर निघून जातात का. माऊली ज्ञानोबा राहायला 22 वर्षाच्या नंतरचं आयुष्य नको होतं का समाजाच्या उन्नतीसाठी. स्वामी विवेकानंदांना 32 वर्षाच्या नंतरचं आयुष्य नको होतं का. जगद्गुरु तुकोबरा 42 वर्षाच्या नंतरचं आयुष्य नको होतं का तुकोबरायांचं. कथा वेगळी, प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी कथा राहते. भागवतातले वेगळ्या वेगळ्या कथा येतात. हा विषय भागवतातलाच आहे का, भागवतापेक्षा वेगळा नाही. म्हणून आता सर्वांनी उद्या महादेवाच्या लग्नाला यायचंय. उद्या अक्षदाची व्यवस्था उद्या ठेवा. काही भूतगण तयार करा. बघा, चला जसा असेल तसा आनंद उत्सव साजरा करू.
महादेवाचं लग्न आहे. त्या लग्नासाठी सगळ्याला आज निमंत्रण आहे. सगळ्यांनी महादेवाच्या लग्नाला उद्या यायचंय. आजची झालेली सेवा या ठिकाणी सगळ्या श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णविराम. बोललेले करू वेडे वाकुडे उत्तरो करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून या ठिकाणी सुंदर एक आता भजन होईल. आज असे सुंदर गायक असणारे आमचे परमश्री अरविंद महाराज ज्यांचं कीर्तन आहे आता काल्याचं का आल्याचं आणि त्यांची आज उपस्थिती लाभली. आता हरिपाठ होणार आहे. त्यासाठी सुंदर अशी भैरवी आता दोघांनी म्हणतील. मी असाच ऐकत राहीन. विसर
सुखे घालावे
हाँ तो लांब ठेवावं लागतील नुसतं माईक थोडं टेबल आहे त्याला आस्तु श्री मंगलानि भवन्तु श्री भागवत भगवान की आरती पापियों पास से श्री भागवत भगवान की आरती पापियों पाप से आराधना केली. भगवान भोलेनाथ जागी झाले. गरानं सांगितलं तारकासूर याची 3 मुलं तारकाक्ष, विद्युन्माली, कमललोचन हे 3 असुर प्रवृत्ती मातलेले आहेत भगवान भोलेनाथाच्या तपस पुण्याईनं. भोलेनाथाच्या नाथांच्या कृपेनं हे एवढे असुर मातलेले होते. त्यांच्यामुळं असणारं समाजामध्ये हल्लकल्लोळ झाला होता आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सगळे देव लोक 33 कोटी देवता येऊन भगवान भोलेनाथाची आराधना करतात. आराधना केल्याच्या नंतर आता आपल्याला उद्या लग्नाला यायचे. कोणाचं लग्न आहे उद्या? शिव पार्वतीचं लग्न आहे उद्या. रुक्मिणी स्वयंवर पहिलं केलं आपण. शिव पार्वती लग्न कधी केलं नाही. आता उद्या शिव पार्वतीचं लग्न आहे. ही सती माता गेली आणि तीच सती माता सती गेलेली अग्नीमध्ये समाविष्ट झालेली ती सती माता हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली. हिमनगर राजकन्या झाली आणि पर्वताच्या पोटी जन्मल्यामुळे तिचं नाव पार्वती ठेवण्यात आलं. ती पार्वती माता भगवान भोलेनाथाची साधना करायची. ही साधना करत होती. सारखं महादेवाचं चिंतन करायचं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले
नम शिवाय. तपश्चर्या पूर्ण झाली इकडं. भगवान भोलेनाथ समाधीतून जागे झाले. सगळ्या देवलोकांची सांत्वना केली. तारकासुराच्या 3 मुलाचा संहार करायचा आहे. त्याच्यासाठी भगवान भोलेनाथ समाधी उत्थान केली. आता विराट प्रभू विश्वकर्माजीची आराधना केली. कोण? भगवान भोलेनाथाने. कशासाठी? त्या त्रिपुरासुराला मारण्यासाठी. तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन या तिघाला मारण्यासाठी शस्त्र लागत होतं. त्याचं नाव आहे शिवधनुष्य. शिवधनुष्याची निर्मिती करण्यासाठी रथ बनवायचा होता. रथ पाहिजे होता. ते रथ बनण्यासाठी विश्वकर्माजीची आराधना करत होते. कोण? भगवान भोलेनाथ. सगळ्या देवता आराधना करत होत्या विश्वकर्माजीची. आणि ती आराधना करत असताना विश्वकर्मा भगवान जय जय. विश्वकर्मा भगवान. विश्वकर्मा भगवान जय जय. विश्वकर्मा भगवान जय जय. विश्वकर्मा
विश्वकर्माजी प्रगट झाले. भगवान भोलेनाथाने विनंती केली, प्रभू त्रिपुरासुराला मारण्यासाठी आम्हाला रथ पाहिजे. विराट प्रभू विश्वकर्माजींनी पृथ्वीचा पाळणा केला. चंद्र सूर्याची चाक केली. त्या रथाला